नमस्कार, सिटी ऑफ क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण या बांगड्या बनवणार आहोत। या थोडा शेप वेगळा आहे, असा कर्व शेपच्या बांगड्या आहेत। 4 बांगड्यांचा एक सेट आहे। तर या बांगड्यांना डिझाइन करण्यासाठी लागणारे साहित्य हे 4 नंबरचे ओव्हल शेपचे मोती आहेत, 4 नंबरचे ग्रीन क्रिस्टल आहेत, 4 नंबरचे रेड क्रिस्टल आहेत आणि 4 नंबरचे हे बिंदी बॉल्स घेतले आहेत। ज्वेलरीचा धागा आणि ज्वेलरीची सुई, कात्री आणि स्टिक फास्ट। तर चला सुरू करूया आपण ही बँगल्स डिझाइन करण्यासाठी। तर सर्वप्रथम आपल्याला सुईमध्ये दोरा ओवायचा आहे। 2 मीटर धागा घेतला आहे आणि शेवटी अशी गाठ केली आहे। आता आपल्याला बांगडी घ्यायची आहे आणि बांगडीचा जो जॉइंट आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचा आहे। तर सर्वप्रथम वरून सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे आणि दुसऱ्या होल मधून वरच्या दिशेने काढून जिथे गाठ आहे त्यातून सुई पास करून बांगडीला अशा प्रकारे दोरा फिक्स करायचा आहे। ठीक आहे। आणि इथे आपल्याला स्टिक फास्ट लावून ती गाठ सिक्युअर करायची आहे। आता आपण एक 4 नंबरचा बिंदी बॉल सुईमध्ये ओवून घेऊया। त्यानंतर आपल्याला 2 ओव्हल मोती ओवायचे आहेत। त्यानंतर एक रेड क्रिस्टल, पुन्हा 2 ओव्हल मोती, पुन्हा एक बिंदी बॉल, पुन्हा एक 2 ओव्हल मोती आणि एक क्रिस्टल। तर अशा पॅटर्न मध्ये आपण बांगडीला डिझाइन करणार आहोत। एक बिंदी बॉल, 2 ओव्हल मोती, रेड क्रिस्टल, 2 ओव्हल मोती, एक बिंदी बॉल, 2 ओव्हल मोती आणि ग्रीन क्रिस्टल। आता याच्या पुढेही 2 ओव्हल मोती आपण ओवणार आहोत। पुन्हा एक बिंदी बॉल ओवणार आहोत। याच रंगसंगतीने आपण 4ही बांगड्या बनवणार आहोत। हे मोती पाठी घेते, क्रिस्टल्स थोडे बाजूला करते। आता पुन्हा आपल्याला 2 ओव्हल मोती, एक रेड कलरचा क्रिस्टल, पुन्हा 2 ओव्हल मोती, बिंदी बॉल, पुन्हा 2 ओव्हल मोती आणि ग्रीन क्रिस्टल, पुन्हा 2 ओव्हल मोती, एक बिंदी बॉल। थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं पण करायला गेलं ना की सोपं आहे, खूप सोपं आहे। तर ही बांगडी मी 2x6 ची घेतली आहे आणि या बांगडीसाठी टोटल 8 बिंदी बॉल्स लागले आहेत, 4 रेड क्रिस्टल लागले आहेत आणि 4 ग्रीन क्रिस्टल लागले आहेत। बाकी मध्ये मध्ये असे 2-2 ओव्हल मोती लागले आहेत। व्हिडिओसाठी मी दोन्ही कलर वापरलेत, ग्रीन आणि रेड। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त ग्रीन कलर मध्ये किंवा ओन्ली रेड क्रिस्टल मध्येही अशा पॅटर्न मध्ये बँगल बनवू शकता। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे चॅनल वरती नवीन आहेत ते प्लीज सबस्क्राइब करा चॅनलला। बाजूला जो बेल आयकन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे जे पण नवीन व्हिडिओज असतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल फोनवरती येईल।
चला तर 8 बिंदी बॉल झाले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. तर आपण आता अशी बांगडीला लावून बघूया. तर इकडे थोडा गॅप राहतोय, इथे आपण मोतीने क्लोज करूया गॅप. इथे 2 ओव्हल मोतींनी मी तो गॅप कव्हर केला आहे. पॅटर्न हा ग्रीन रेडचा आहे. तो कंटिन्यू ठेवण्यासाठी मी मध्ये कोणता क्रिस्टल किंवा बिंदी बॉल लावले नाहीत. तर ही जी सुई आणि दोरा आहे, हा जो फर्स्ट बिंदी बॉल आपण ओवला आहे त्यातून हा सुई दोरा पास करायचा आहे. आणि हा सुई दोरा जी बिंदी बॉलच्या आसपास तो हे जे बेसला होल्स आहेत, बँगल बेसला जे होल्स आहेत त्यामधून पास करायचं आहे. तर अशा रीतीनेच आपण हे जे क्रिस्टल आणि मोती आहेत ते फिक्स करणार आहोत बांगडीवरती. तर सुई दोरा असा डावीकडून वरती घेतला की उजवीकडून खालच्या बाजूला घ्यायचा. अशा रीतीनेच मोती आणि क्रिस्टल्स फिक्स होणार आहेत बांगडीवरती. हा जो धागा आहे हा 2 बोटांमध्ये घट्ट पकडायचा आहे, जेणेकरून हे मोती आणि क्रिस्टल्स सैल होणार नाही. तर प्रत्येक बँगल बेसच्या प्रत्येक होल मधून सुई दोरा पास करून मोती आणि क्रिस्टल्स फिक्स करायचे आहेत बांगडीवरती. आपल्याला सुई टोचू नये याचीही खबरदारी घ्यायची आहे. तर हे मोती पॅक करून झाले आहेत आणि आपल्याला आता इथे गाठ मारायची आहे. तर इथे बांगडीच्या खालीच आपल्याला अशा रीतीने गाठ करून घ्यायची आहे. 2 ते 3 गाठ करायची आहे आणि स्टिक फास्टने सिक्युअर करायचं आहे. जेणेकरून गाठ कधी निघणार नाही. आणि उरलेला धागा हा कात्रीच्या साहाय्याने कापायचा आहे. तर ही बांगडी रेडी आहे. छान अशी डिझाईन झाली आहे. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या 3 बांगड्याही बनवल्या आहेत. हा जो 4 बांगड्यांचा सेट आहे तो राऊंड नाही आहे, तो थोडा इरेग्युलर शेप आहे आणि अगदी त्याच शेपने हे मोती आणि क्रिस्टल्स बसले आहेत आणि बांगडीचा जो शेप आहे तो दिसून येत आहे. तर मला तर ह्या बांगड्या फार आवडल्या. तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.